अवैध मद्य तस्करीतून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी चांदवड स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 जुलैला चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या कारने दिलेल्या धडकेत राज्य उत्पादक शुल्क विभागाचे जवान जागीच ठार झाले होते। या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील देवेश पटेल, अशफाक अली शेख, राहुल सहानी, शोएब अन्सारी या चौघांना अटक केली होती। मात्र गुन्ह्याच्या दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताब्यात सामील असलेल्या भावेश कुमार मोहनभाई प्रजापती यास तंदोळा नंदुरबार येथून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतली। सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार गणेश वराडे, मुकेश मैरे, धनंजय शिलावटे, पोलीस नाईक संदीप झालटे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम, हेमंत गिरबिले, भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।